नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काल जो पोलीस भरतीचा पेपर झाला बघा पिंपरी चिंचवडचा, तर हा जो काही पेपर आहे तर तो या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. आन्सर कीनुसार सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. जे काही आन्सर की आपल्या हाती आलेले आहे पिंपरी चिंचवडची, तर त्यानुसार आपण प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. कोणतेही क्रॉस चेक आपण या ठिकाणी केलेले नाहीत. आन्सर कीनुसार पटापट उत्तरे जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. पिंपरी चिंचवड पोलीस भरतीचा हा प्रश्न पेपर असणार आहे बघा, जे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. प्रश्न 6वा विचारण्यात आलेला आहे. यामध्ये फक्त जी के आणि चालू घडामोडीचे प्रश्नच आपण कव्हर करणार आहोत. व्याकरण वगैरे घेणार नाही आहोत. 6वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता विषय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीतील नाही? पर्याय अ पोलीस. पोलीस हा जो काही विषय आहे तर तो राज्यघटनेच्या समवर्ती सूचीतील नाही. 7वा प्रश्न आहे, 1 जानेवारी 1998 साली डॅश डॅश या पक्षाची स्थापना झाली. पर्याय ड अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1 जानेवारी 1998 साली झाली. 8वा प्रश्न नाही, डायरेक्ट 13वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. विषाणूमुळे पुढील आजार होतो, तर विषाणूमुळे पर्याय अ गोवर हा आजार होतो. गोवर हा आजार. त्यानंतर डायरेक्ट 15वा प्रश्न आहे, भारतातील महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या कोणत्या? तर वरीलपैकी सर्व, ज्यामध्ये ONGC, BHEL, IOC आणि NTPC ह्या चारही कंपन्या ज्या आहेत बघा, तर त्या भारताच्या महारत्न दर्जा प्राप्त असणाऱ्या कंपन्या आहेत. 16वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणतात? तर पर्याय क गंगा नदीतील डॉल्फिन या प्राण्याला बघा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी असं म्हटलं जातं. त्यानंतर डायरेक्ट आता 19वा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व कॅल्शियमच्या शोषणास मदत करत असते? तर पर्याय ड जीवनसत्व ड हे जे काही आहे तर ते कॅल्शियमच्या शोषणास मदत करत असते. 20वा प्रश्न आहे, पासवर्ड संगणकाला सुरक्षितता प्रदान करतो, त्यामुळे जर आपण पाहिलं तर याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क संगणकामधील अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण होते. लक्षात ठेवायचं आहे. 21वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते संशोधन केंद्र पुणे जिल्ह्यात नाही? तर पर्याय क महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था हे जे काही आहे तर ते पुणे जिल्ह्यात येत नाही. त्यानंतर डायरेक्ट 39वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, काय आहे? तर अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे, ग्रंथ व ग्रंथकार. याचं उत्तर आहे पर्याय ड महाभाष्यम महर्षी व्यास हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 40वा प्रश्न आहे, अयोग्य जोडी ओळखायची आहे, तर अयोग्य जोडी कोणती आहे? तर पर्याय क 1931 सविनय कायदेभंग चळवळ ही आपली एक अयोग्य जोडी असणार आहे. 41वा प्रश्न आहे, पुढीलपैकी डायरेक्ट 43वा प्रश्न आहे, चौरीचेरा येथे झालेल्या हत्येचा निषेध म्हणून महात्मा गांधींनी असहकार आंदोलन डॅश डॅश या दिवशी मागे घेतले. याचं उत्तर आहे पर्याय ब 4 फेब्रुवारी 1922 रोजी बघा महात्मा गांधींनी असहकार आंदोलन हे मागे घेतले. 45वा प्रश्न आहे, 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडलेल्या संविधान समितीच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांनी कार्य बजावले? तर SP सिन्हा यांनी कार्य बजावले होते. त्यानंतर बघा 55वा प्रश्न विचारण्यात आलेला 55वा, संकटग्रस्त सापडलेल्या प्राणी आणि वनस्पतींची नोंद ठेवण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बुकचा वापर केला जातो? तर पर्याय ब रेड डाटा बुकचा वापर केला जातो. 56वा प्रश्न आहे, अयोग्य जोडी ओळखा. योग्य जोडी असणार आहे बघा तापमान केल्विन ही आपली योग्य जोडी असणार आहे. त्यानंतर डायरेक्ट 61वा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते आहे? तर पर्याय क उत्तर प्रदेश हे बघा सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे 2011च्या जनगणनेनुसार. 63वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, खालीलपैकी मध्य प्रदेश राज्यातील व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर मध्य प्रदेश राज्यातील व्याघ्र प्रकल्प जर आपण पाहिला तर बांधवगड हा जो काही व्याघ्र प्रकल्प आहे तर तो मध्य प्रदेश राज्यातील आहे. त्यानंतर डायरेक्ट 73वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, 17वा प्रश्न आहे, वृद्धांसाठी अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य कोणते? तर केरळ हे जे काही राज्य आहे बघा तर ते वृद्धांसाठी अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य असणार आहे.
73 प्रश्न आहे, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशात म्हणजे भारतात परत आणण्यासाठी राबवलेली विशेष मोहीम कोणती? ज्याचं उत्तर आहे पर्याय क ऑपरेशन स्वदेश. ही बघा इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशात म्हणजे भारतात आणण्यासाठी राबवलेली विशेष मोहीम होती. त्यानंतर 78 प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता स्रोत हा अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही? ज्याचं उत्तर आहे कोळसा. योग्य उत्तर असणार आहे कोळसा. 79वा प्रश्न आहे, सांगपो व जमुना या नावाने ओळखली जाणारी नदी कोणती? तर ब्रह्मपुत्र ही जी काही नदी आहे तर ती सांगपो व जमुना या नावाने ओळखली जाणारी नदी आहे. त्यानंतर डायरेक्ट 90वा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 371H मध्ये पुढील राज्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय क अरुणाचल प्रदेश या राज्यासाठी बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम 371H मध्ये विशेष तरतूद ही करण्यात आलेली आहे. 91वा प्रश्न आहे, साक्षरता दर म्हणजे डॅश डॅश वय असलेल्या साक्षर लोकांचे प्रमाण? ज्याचं उत्तर आहे पर्याय क 7 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या साक्षर लोकांचे प्रमाण जर आपण पाहिलं तर साक्षरता दर होय. 92वा प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्राहक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? किंवा राष्ट्रीय ग्राहक दिवस डॅश डॅश दिवशी साजरा केला जातो? तर उत्तर आहे पर्याय 24 डिसेंबरला दरवर्षी आपण राष्ट्रीय ग्राहक दिवस हा साजरा करत असतो. त्यानंतर शेवटचा 98वा प्रश्न आहे, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर संवाद कौमुदी हे वृत्तपत्र बघा पर्याय राजा राम मोहन रॉय यांनी बघा सुरू केलेले वृत्तपत्र आहे. मित्रांनो, अशा प्रकारे पिंपरी चिंचवड या ठिकाणी जो काही पेपर झाला बघा पोलीस भरतीचा, तर तो आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.